नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जुलै महिन्याच्या अखेरीस शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. 1-2 दिवसांमध्ये राज्यपालांची स्वाक्षरी होणार असल्याची माहिती सुद्धा भरणेंनी दिली. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही असंही कृषी मंत्र्यांनी नमूद केलं. 2-4 दिवसात इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मिळेल. कर्जमाफीसाठी थोडा उशीर झालाय, मात्र तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहे असं देखील दत्तात्रय भरणे म्हणाले. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ह्यामध्ये कुठल्याही सरकारचा दोष नाहीये. शेवटी कुठलंही काम करताना त्याला राज्यपालांची मंजुरी तर आपल्याला माहिती आहे. बजेट जे असतं, बजेट सेशन असतं, पुरवणी मागणी असतात, त्याला राज्यपालांची सही व्हावी लागते. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर खरं तर इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा उशिरा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला उशिरा समजतात. हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पण जरी नागपूरला जातात ते पण शेतकरी आहेत. एकनाथ शिंदे साहेब शेतकरी आहेत. सुनेत्रा वहिनी तर तुम्हाला आपल्याला शेजारी आहेत, त्या शेती करतात. आणि कृषी मंत्री पण शेतकरी आहे. त्यामुळे दिरंगाई जरी होत असली तर ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच दिरंगाई आहे. असं समजा, जर त्यावेळेस जरी आपण अगोदर केलं नसतं, मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या नसत्या. त्या मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे रक्कम थोडी वाढणार आहे.